नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस पाहणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, वेंबनाड सरोवराला प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या नदी प्रणालीद्वारे पाणी पुरवठा होतो? तर या सरोवराला पेरियार या नदी प्रणालीद्वारे पाणी पुरवठा होतो. आता हे वेंबनाड सरोवर आहे ते कुठे आहे? तर हे सरोवर केरळच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे. त्यानंतर भारतामध्ये इतर काही सरोवर आहेत ते पण पाहूया. उलर सरोवर हे सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये स्थित आहे आणि हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे, सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. त्यानंतर सांबर सरोवर हे राजस्थान राज्यामध्ये आहे आणि हे अंतर्गत भागामध्ये म्हणजे जमिनी लागून असलेले हे या प्रकारचे भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे. त्यानंतर चिल्का लेक हे आहे ओडिसा राज्यामध्ये आणि हे भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे प्रत्येक बाबतीमध्ये, गोड्या पाण्यामध्ये पण आणि खाऱ्या पाण्यामध्ये पण, दोन्हीमध्ये पण भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे. त्यानंतर कोलेरू सरोवर हे आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये, पुलिकत सरोवर पण आंध्र प्रदेश राज्यामध्येच आहे आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेले वेंबनाड सरोवर हे इथे केरळ राज्यामध्ये स्थित आहे. दुसरा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणती भूशास्त्रीय रचना खनिजांमध्ये समृद्ध आहे? आता खनिज संपत्तीमध्ये समृद्ध असे पठार आहे द्विकल्पीय पठार. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना राज्य प्रशासनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून माहिती मिळवण्याचा अधिकार आहे? तर अनुच्छेद 167 नुसार राज्यपालाला मुख्यमंत्र्याकडून माहिती मिळवण्याचा अधिकार मिळाला आहे. आता राज्यपाल या पदाची तरतूद घटनेच्या कलम 153 मध्ये केली आहे, हे पण लक्षात ठेवायचे आहे. आणि मुख्यमंत्री या पदाची तरतूद घटनेच्या कलम 163 मध्ये केली आहे. मुख्यमंत्र्याची निवडणूक हे राज्यपालाद्वारे केली जाते. राज्यपाल आणि जो राज्यपाल आहे, राज्यपालाची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपले पद धारण करू शकतात. त्यांचा कार्यकाळ निश्चित नाहीये, पण मुख्यमंत्री हे 5 वर्षासाठी आपले पद धारण करतात. मुख्यमंत्री 5 वर्षासाठी निवडून दिला जातो. प्रश्न चौथा, 1857च्या उठावादरम्यान मेरठमधील शिपायांनी इंग्रजांविरुद्ध बंड केव्हा सुरू केले? तर 10 मे 1857 रोजी पहिले बंड झाले होते किंवा मेरठमधील शिपायांनी इंग्रजांविरुद्ध बंड सुरू केले. भारतातील 1991च्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये प्रामुख्याने डॅडॅशवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या धोरणाद्वारे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण यांनी LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या मॉडेलवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. भारतातील बहुतेक भागात पावसाळ्यात मुसळधार पावसासाठी खालीलपैकी कोणते हवामान कारणीभूत असतात? तर यासाठी नैऋत्य मोसमी वारे हे कारणीभूत असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्रातील कोणता औद्योगिक समूह इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे? इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पिंपरी चिंचवड. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आणखी काही आहेत. राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडी हे काय माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित सेवाशी संबंधित आहे. हिंजवडी त्यासाठीच. त्यानंतर लातूर कडधान्य व तेलासाठी प्रसिद्ध आहे. कुशनूर नांदेड येथे आहे, ते औषधे व संबंधित उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपला औद्योगिक समूह दिला जातो आणि तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा पण विचारलं जातं, हे पण लक्षात ठेवायचं आहे. शेंद्रे हे काय औरंगाबाद येथे स्थित आहे आणि हे औषधे व तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. कागल कोल्हापूरमध्ये कापड व संबंधित उपक्रमासाठी. बुटीबोरी नागपूर येथे आहे आणि कापड व संबंधित उपक्रम. त्यानंतर शेंद्रे औरंगाबाद ऑटोमोबाईल तसेच संबंधित उपक्रमासाठी प्रसिद्ध. जालन्याची जो औद्योगिक समूह आहे तो आहे जैव तंत्रज्ञानाशी संबंधित. सिन्नर नाशिक बहुवस्तू उत्पादन केले जाते. नांदगाव पेठ येथे पण अमरावतीमध्ये बहुवस्तू उत्पादन घेतले जाते. 8वा प्रश्न, भारतातील खालीलपैकी सर्वात जुने बायोस्फियर रिझर्व कोणते आहे? तर निलगिरी बायोस्फियर रिझर्व हे भारतातील सर्वात जुने बायोस्फियर रिझर्व आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात मान्सूनची
अरबी समुद्राची शाखा प्रथम धडकते? तर केरळ राज्यामध्ये मान्सूनची शाखा ही प्रथम धडकते. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत मिळवण्याच्या अधिकाराची चर्चा करणाऱ्या 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे भारतीय संविधानात कोणत्या अनुच्छेद समाविष्ट करण्यात आला? 42व्या घटनादुरुस्तीद्वारे अनुच्छेद 39 समाविष्ट करण्यात आला, ज्यामध्ये समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत याची तरतूद करण्यात आली आहे. 11वा प्रश्न, भारतातील ओलसर पानझडी जंगलांमध्ये खालीलपैकी कोणत्या वृक्ष प्रजातीचे प्रमाण जास्त आहे? पानझडी जंगलांमध्ये काय? सागवनाचे प्रमाण जास्त असते. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. निळीच्या बंडांमुळे कोणत्या भारतीय प्रदेशाला सर्वाधिक फटका बसला? तर निळीचे जे बंड आहे ते झाले होते पश्चिम बंगालमध्ये, त्यामुळे बंगाल या प्रदेशाला सर्वाधिक फटका बसला. ऑप्शन क्रमांक 4 इथे करेक्ट आहे. 1861च्या भारतीय परिषद अधिनियमाद्वारे गव्हर्नर जनरलला अधिकार दिला, तर कोणता अधिकार दिला? तर त्यांना त्यांच्या कार्यकारी परिषदेत भारतीयांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार दिला. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. 14वा प्रश्न, 1967च्या 21व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे 8व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश करण्यात आला? तर 21व्या घटनादुरुस्तीद्वारे सिंधी या भाषेचा समावेश करण्यात आला. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. भारतीय संविधानाच्या भाग 6 मधील कोणते अनुच्छेद राज्य कार्यकारिणीशी संबंधित आहे? तर राज्य कार्यकारिणीमध्ये राज्यपाल एक येतात, राज्यपाल, त्यानंतर मुख्यमंत्री येतो, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ येते, मंत्रिमंडळ. आता याच्या संबंधित तरतुदी आहेत ते घटनेच्या कलम 153 ते 167 मध्ये केलेले आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. 16वा प्रश्न, 20 ऑगस्ट 1947 रोजी वेडरबर्नने स्वागत केलेल्या ब्रिटिश उद्घोषणेचे महत्व काय होते? तर स्वराज्याची ध्येय म्हणून घोषणा करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 4 इथं योग्य आन्सर आहे. निलगिरी, अन्नामलाई आणि पलानी टेकड्यांमधील वनांना डॅडॅश म्हणून ओळखले जाते, तर या वनांना शोला वने असे म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. 18वा प्रश्न, मानवी शरीरात स्नायूंच्या अंकुचनासाठी खालीलपैकी कोणती प्रथिने प्रामुख्याने जबाबदार असतात? तर स्नायूच्या अंकुचनासाठी ऍक्टिन व मायोसिन ही प्रथिने जबाबदार असतात. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. दादाभाई नौरोजींनी भारतीय हितांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 1867 मध्ये लंडन येथे कोणती संघटना स्थापन केली? तर यांनी लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था स्थापन केली. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. ग्रेट इंडियन प्लेन्स खालीलपैकी कोणत्या राज्यांना व्यापतात? तर हे प्लेन्स उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणा या राज्यांना व्यापतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. आपण मॅप मध्ये पाहू शकता, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार या 4 राज्यांना हे प्लेन व्यापते. 21वा प्रश्न, पांडुरंग महादेव बापट यांच्या संदर्भात खालीलपैकी विधाने विचारात घ्या. 15 ऑगस्ट 1947 रोजी पांडुरंग महादेव बापट यांना पहिल्यांदाच पुणे शहरावर भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळाला, हे करेक्ट आहे. त्यानंतर 1921 मध्ये मुळशी सत्याग्रहादरम्यान शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिल्याने बापट यांना सेनापती ही पदवी मिळाली, तर हे पण विधान योग्य आहे. दोन्ही विधाने योग्य आहेत. या सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम या चॅनलला सबस्क्राईब करा.